श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 21 मे, वार आहे गुरुवार आणि आज आलेला आहे अधिक मासातील पहिला गुरुपुषामृत योग. हा जो योग आहे तर तो वर्षातून फक्त 2 किंवा 3 वेळाच तयार होत असतो आणि हा अधिक मासातील गुरुवारच्या दिवशी आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. गुरुपुषामृत योग जो आहे तर तो नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी, सोने चांदी खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानला गेला आहे आणि हा जो योग आहे तर तो आज तयार झालेला आहे. हा पवित्र असा अधिक मास सुरू आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणून ओळखत असतो. तर हा जो संपूर्ण महिना आहे तर तो भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांना समर्पित केला जात असतो आणि या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त उपासना, सेवा आपल्याकडून जेवढी पण घडवता येईल तेवढी घडवायची असते. म्हणजेच आपल्याला उपासना, सेवा करायची असते आणि पवित्र अशा अधिक मासामध्ये हा गुरुपुषामृत योग आल्यामुळं या पवित्र दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजेच तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळी हा एक दिवा लावायचा आहे. यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल, घरात पैशांचा ओघ वाढेल, घरात पैसाच पैसा येत राहील, आपल्या सर्व आर्थिक अडचणी या हळूहळू दूर होतील. आता बघा, बऱ्याच घरांमध्ये किती पण काबाड कष्ट करा, मेहनत करा, तरी देखील त्याचं योग्य ते फळ त्या व्यक्तीला, त्या घरातील व्यक्तींना प्राप्त होत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा हा खूप येतो पण तो आपल्याकडे टिकून राहत नाही आणि आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे तर ती सारखा काढता पाय घेत असते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नसते आणि हीच आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठीच आपल्याला तुळशीजवळ संध्याकाळी हा असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा कसा प्रज्वलित करायचा? दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं, तो दिवा आपल्याला कुठे ठेवायचा आहे, कोणत्या दिशेला ठेवायचा आहे, याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर गुरुवार हा जो आहे तर तो सुद्धा माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि अधिक मास सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. आणि तुळस ही साक्षात आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आपण माता लक्ष्मी स्वरूप या तुळशीची नित्यनेमाने दररोज सेवा करत असतो. तुळशीला जल अर्पण करत असतो, हळदी कुंकू, अक्षदा, धूप दीप अगरबत्ती ओवाळत असतो किंवा लावत असतो, मनोभावे नमस्कार करत असतो. आपल्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या लवकरात लवकर दूर होत अशी प्रार्थना देखील करत असतो. पण या अधिक मासामध्ये बघा केलेल्या कोणत्या पण सेवेचं, उपासनेचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं, कितीतरी अधिक पटींनी फळ प्राप्त होत असतं. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या महिन्यामध्ये आपण कोणती पण सेवा करू, उपाय करू तर ते कधीही वाया जात नाहीत. त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होतच असतं आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे या गुरुवारच्या दिवशी बघा, आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे, तुळशीला एक स्वच्छ तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे, त्यासोबतच आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, त्यावरती आपल्याला अष्टलक्ष्मीचं चिन्ह आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हे आवर्जून काढायचं आहे. त्यानंतरनं बघा आपल्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना कच्च्या दुधानं अभिषेक करायचा आहे. जर दुधानं अभिषेक करणं शक्य नसेल तर स्वच्छ पाण्यानं जरी अभिषेक केला तरीही चालणार आहे. त्यानंतरनं त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची फळं ही जी आहेत तर ती अर्पण करायची आहे. त्यासोबतच तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाचं एक फूल जे आहे
तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर भगवान श्रीहरी विष्णूंची केलेली मनोभावे सेवा ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे. त्यानंतरनं संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. त्यासाठी बघा, एक स्वच्छ अशी मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला कापसाची वात घालायची आहे. शुद्ध गाईचं तूपच आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये घातल्यानंतरनं यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि 2 अखंड लवंगा या 2 वस्तू या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं ओम वैष्णवे नमः, ओम वैष्णवे नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. म्हणजे एक माळ जप आपल्याला तिथं बसून तुळशीजवळ करायचा आहे. त्यासोबतच बघा, तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून सुद्धा विष्णू सहस्रनामाचं किंवा विष्णू स्तोत्राचं पठण जे आहे तर ते करू शकता. आपल्याला जेवढा पण वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस करा किंवा फक्त श्रवण केलं तरीही चालणार आहे. कारण की हा महिना सेवा, उपासना, नामस्मरण, जप हे करण्यासाठी अतिशय शुभ आणि पवित्र मानला जात असतो. या महिन्यामध्ये बघा, बरेच लोक जे असतात तर ती तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. म्हणजे स्नान, दानधर्म यासाठी सुद्धा हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ आहे. त्यामुळे आपल्याला होता होईल एवढा आपल्या कुवतीप्रमाणे दानधर्म जो आहे तर तो करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये अशा मातीच्या पंतीमध्ये तूप आणि लवंग हे जाळण्याला अत्यंत महत्त्व आहे. कारण की हे ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि या वस्तू आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात आणि आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर करण्याचं देखील काम करत असतात. कारण की जेवढी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणं महत्त्वाचं आहे, तितकंच ती आपल्या घरामध्ये टिकून राहणं किंवा स्थिर राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण कितीही पैसा कमवला, धनसंपत्ती कमवली, पण आपल्या घरामध्ये लक्ष्मीच स्थिर नसेल तर आलेला पैसा, धनसंपत्ती ही आपल्या घरातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जात असते. आणि तीच जर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असेल तर तो आलेला पैसा हा आपल्याकडे दीर्घकाळ टिकून राहत असतो. आणि म्हणूनच आपल्याकडे पैसा टिकून राहण्यासाठी, घरात सुख, समृद्धी, शांती नांदण्यासाठी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. फक्त संध्याकाळच्या वेळी असा हा दिवा आपल्या तुळशीजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.